पहा सुखी जीवनाचा मंत्र। सर मला असं विचारायचं आहे की अनसर्कमसाइज्ड पेनिस काय असतात आणि ते नॉर्मल असतात का याबद्दल माहिती पाहिजे होती। म्हणजे ही जी आपली सिरीज चालू आहे की लिंगाचे विभिन्न आकार त्यामध्ये अनसर्कमसाइज पेनिसेस जसं आपण टॉपिक दिलेला आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला पाहिजे, बरोबर आहे? चला नक्कीच सांगूया तुम्हाला। हे बघा आपल्या दिलेल्या विषयाप्रमाणे लिंगाचे विभिन्न आकार हे 22 प्रकार आहेत, त्यामध्ये अनसर्कमसाइज प्रकार काय असतो हे आपण सांगूया। एक सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्या स्वतःच्या बॉडीची नॉर्मल ॲनाटॉमी काय आहे, त्याची फिजिओलॉजी काय असते, जरी की प्रत्येकाला फार काही डॉक्टर एवढं नॉलेज असावं असं एक्सपेक्टेड नाही, पण यामध्ये हा अनसर्कमसाइज देखील प्रकार असा असतो की जन्मताच निसर्गाने देताना जी फोरस्किन दिलेली आहे ती का दिली असेल? बऱ्याचदा असं वाटतं आपल्याला की ती फोरस्किनचं काही कामच नसेल, अहो त्याचं काम जर नसतं तर कशाला दिलं असतं? आता अशा केसमध्ये जेव्हा समोरचा गोलाकार भाग जो ग्लास असतो पेनिसचा तो पूर्ण झाकलेला असतो 1 वर्षापर्यंत, आणि 1 वर्षापर्यंत समजा त्याला काही युरिनला अडथळा येत नसेल, त्या ठिकाणी काही इचिंग नसेल किंवा त्या ठिकाणी काही स्मेग्मा जमा होत नसेल तर त्याला कुठल्याही प्रकारे फोर्सफुली मागे घ्यायची आवश्यकता नसते। हे अनसर्कमसाइज म्हणजे ती इंटॅक्ट असणारं प्रिप्यूस का ठेवलेलं असतं बरं त्या ठिकाणी की त्या ठिकाणी त्या प्रिप्यूसमध्ये एक अशी रचना केलेली आहे, सर्वात जास्त नर्व्स, सर्वात जास्त वेसल्स, अतिशय जास्त संवेदना आणि समोरच्या गोलाकार भागाला ते कव्हर करून प्रोटेक्शन देतं, आणि जेव्हा सेक्शुअल ॲक्टिव्हिटी अडल्ट झाल्यानंतर होते त्यावेळेस ती रिंग मागं जाऊन त्याला फायदा देत असते। म्हणून अशा प्रकारचे अनसर्कमसाइज पेनिसेस जे की नॉर्मली जन्मताच असतात ते इंटॅक्ट ठेवणं अतिशय आवश्यक असतं, आणि काही कारणामुळं त्यात जर काही बदल करायचा असेल, कट करायची गरज असेल तर काय काळजी घ्यायला पाहिजे या पूर्ण शोमध्ये आणखी आपण डिस्कस करणार आहोत।